मल्थुराम, डक्कोर काय लिहिलंय? मोक्षाच्या अवस्थेत जीवात्म्याचं स्मृती भंडार बरोबर असतं की नाही? नाही, स्मृती सगळी बुद्धीची. जिथे राग आहे, जिथे द्वेष आहे, राग द्वेषाचं फळ स्मृती असतं. जेवढा जास्त राग तेवढी जास्त स्मृती, जेवढा जास्त द्वेष तेवढी जास्त स्मृती. आणि वितरागात रागद्वेष संपले त्याला जगत विस्मृत असतं. तर हे सांगा की जेव्हा तो मुक्त अवस्थेत असतो तेव्हा त्याची स्मृती, विचार, बुद्धी राहत नाही, तर तो मग विचार कसा करत असेल? ते त्याला दर्शन असतं. दर्शन म्हणजे ज्ञान. तो बघू शकतो, जाणू शकतो. स्मृती तो बुद्धीचा पर्याय आहे आणि हे ज्ञान तो आत्म्याचा गुण आहे, स्वभाव आहे. जसं सूर्याला प्रकाश द्यायला याची गरज नाही आहे, त्याचा स्वभावच प्रकाश, त्यात सगळं दिसू शकतं. नाही बघा, ज्या पद्धतीने इथे माणसाला जसं की मेंदूला दुखापत होते डोक्याला, तेव्हा तो बेशुद्ध होतो, कोमात जातो, तेव्हा तो काही विचार करू शकत नाही, समजू शकत नाही. तर त्याचप्रमाणे जेव्हा तो त्याची स्मृती विचार राहणार नाही, तेव्हा तो विचार नाही करू शकत आणि तो कोणाला पाहू शकत नाही, कोणाची मदत करू शकत नाही. आता आम्ही हे ज्ञान घेतलं, तुम्ही सगळ्यांनीही ज्ञान घेतलं, तर तुम्हाला काय होईल हे मी सांगतो. तुम्हाला काय होतं की मी शुद्धात्मा आहे, जागृती राहते. आता हा जो मल्थुराम आहे त्यांना विचार येतील, आठवणी येतील. ते पूर्वी जो रागद्वेष झाला होता तो आज आठवेल. ते रागद्वेष त्याचंच फळ आहे. स्मृती हे रागद्वेषाचं फळ आहे. कुठे आपण राग आणि द्वेष केले आहेत त्याची स्मृतीमुळे तुम्हाला माहिती होईल. आणि ते माहीत झाल्यानंतर तुम्हाला त्या स्मृती, तिची जी कारणं आहेत राग आणि द्वेष, त्या राग आणि द्वेषाला धुवून टाकायचं आहे, प्रतिक्रमण करायचं आहे. आणि जेवढं आता बघा, हे भाऊ सांगत होते की मला कामविकाराचे विचार येतात. तर विचार का येतात विषय विकाराचे? कारण ही स्मृती आहे. स्मृती का आहे? पूर्वभावात राग केला आहे की मजा येईल, भोगू मजा करू. तर त्या मोहामुळे, रागामुळे परमाणू ग्रहण केलेले होते, ते परमाणू आज स्मृतीरूपाने डिस्चार्ज होत आहेत. तर आपण जेव्हा विषयविकारी विचार आले की आपण प्रतिक्रमण केल्याने विषयविकारी विचार नष्ट होतील आणि आपली विस्मृती होईल. तरी विस्मृती झाल्याने, आता विस्मृती झाली तर आपल्याजवळ काय राहिलं? आपल्याजवळ ज्ञानाचा अनुभव राहिला की या विषयविकारात सुख नाही आहे, तो तर आत्मा आहे. ही प्रकृती 3 विजन म्हणजे कातडी काढली तर शरीरात काय दिसेल, शरीराला कापलं तर कसं काय दिसेल, ते तर आपल्याजवळ विजन आहे, दर्शन आहे. समजलं? ज्या मोहदृष्टी त्यांनी राग होतो आणि विजनने, दर्शनाने वितराग होऊ शकतो. म्हणजे विस्मृती झाली म्हणजे जड नाही होत, अनंत ज्ञान प्रगट होतं, अनंत दर्शन प्रगट होतं. अच्छा, त्याच तऱ्हेने जसं निसर्ग आहे, तर निसर्गामध्ये त्यात म्हणजे विचार आहेत, स्मृती आहे का, बुद्धी आहे का? निसर्ग म्हणजे संयोग स्वरूप आहे आणि स्मृती ही अहंकाराची पैदाइश आहे. अहंकाराने जे चार्ज केलं आहे ते आता फळ देत आहे आणि निसर्ग ती फळं येईपर्यंत हेल्प करते. जसं बी तुम्ही जर पेरलं तर पाणी आहे, जमीन आहे, खत आहे, प्रकाश आहे, हवा आहे, त्याला अंकुरित होतं, नंतर फुलं येतात. तरी बीजापासून फळापर्यंत जी काही प्रोसेस आहे ती निसर्ग करतं. पण निसर्ग बीज बनवत नाही. अहंकार बीज पेरतो. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता की मीच मल्थुराम आहे, मीच करता आहे, तेव्हा परमाणू चार्ज करता तुम्ही. त्या चार्ज परमाणूंना बीज म्हटलं जातं आणि बीज नंतर दुसऱ्या भावात फळ देतं. तेव्हा विचार येतात, वाणी निघते, वर्तन होतं. तर हे बीजाचं फळ व्यवस्थित शक्ती देतं. ते व्यवस्थित म्हणजे निसर्गाचीच रचना. पण निसर्गाच्या रचनेचं जे फळ आलं आहे ते तुमच्या कॉजेसचाच तुम्हाला इफेक्ट येतो. जर तुम्ही हे कॉजेस केले नसते, पेरले नसते, तर इफेक्ट आले नसते. आणि म्हणूनच निसर्ग आणि व्यवस्थितमध्ये थोडा फरक आहे. निसर्ग संजोग एकत्र करते आणि व्यवस्थित आपल्या कॉजेसचा इफेक्ट, आपले जे कॉजेस होते त्याचाच एक्झॅक्ट इफेक्ट येतो.
म्हणजे मुगाच्या दाण्यातून मुगाचीच शेंग येईल. तर याला व्यवस्थित म्हटलं जातं. आणि निसर्ग दोघांनाही सारखाच आहे. मुगाचा दाणा पेरला आणि आंब्याची कोय पेरली, दोघांनाही निसर्ग एकच आहे. पण यातून आंब्याचं झाड येईल, यातून मुगाचं येईल, रोप येईल, त्याला मुगाच्या शेंगा येतील, याला आंब्याचं फ्रूट येईल. तर या दोन्ही निसर्ग तर दोघांनाही आहे, पण या दोघांचं व्यवस्थित वेगळं आलं आहे. लक्षात आलं आहे का तुमच्या? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सुहास शुक्ल, आपले काही संस्कार आहेत. संस्कारांची आपल्यावर खूपच पकड असते. असंच सगळ्यांचंच असतं, त्यातूनच हे सत्य प्रतीत होतं. पण ज्ञान आणि संस्कार हे दोन्ही भिन्न कसे असू शकतात? संस्कार पण प्रवृत्ती तर नाही. प्रवृत्तीमधून निवृत्ती कशी होईल? हे संस्कार ते आता सुहासमध्ये आहेत. कारण पूर्वभावात जे त्यांनी पाहिलं आहे, जाणलं आहे, समजलं आहे, ते संस्काररूपी हे कॅरी फॉरवर्ड होतं या लाईफमध्ये. आणि संस्काराला रूपकात म्हणजे बाहेर वर्तनात येण्यासाठी आईबाप, आजूबाजूचे निमित्त, शेजारी, स्कूल, कॉलेज सगळे निमित्त होतात. पण तुमचं जे बीज आहे त्यातूनच फळ आलेलं आहे. म्हणजे सुहासपाशी संस्काराचा स्टॉक आहे. आणि तुम्ही वेगळे आहात. आता तुम्ही शुद्धात्म्यात आलात. तर आता काय करायचं आहे की सुहासची बिलीफ आहे की हे असंच झालं पाहिजे, असंच वाईफने राहिलं पाहिजे, असंच आईने केलं पाहिजे, असंच ऑफिसमध्ये झालं पाहिजे. ही सुहासची बिलीफ आहे. आता आपण तर काय सुहासला सांगायचं? सुहास फाईल आहे, समभावाने काढायची. पकड, सोडत जा. बुद्धी सांगेल असं का झालं, म्हणा झालं ते व्यवस्थित, झाला तो न्याय, ॲक्सेप्ट करा, सोडून द्या. तर हळूहळू 5 आज्ञा वापराल, हे 4 सेंटेन्सेस वापराल, तर हळूहळू आणि प्रतिक्रमण करत राहाल तर हळूहळू नॉर्मल व्यवहार होत जाईल. एकच सेंटेन्स नक्की सगळ्यांनी धरून ठेवायचं आहे की ज्या व्यवहाराने दुसरा दुखावला जातो त्या व्यवहाराची पकड पकडायची, हेच असत्य आहे. त्या व्यवहारातच न्यायाची पकड पकडायची, हाच सगळ्यात मोठा अन्याय आहे. त्या व्यवहाराला पकडायचं तेच सगळ्यात जास्त नुकसानदायी ठरतं. तर मग कुणाला दुखावलं जाणार नाही असा व्यवहार करा. त्यात सत्य असत्य सोडून द्या, न्याय अन्याय सोडून द्या. कुणाचं समाधान करा आणि कुणाला क्लेम राहणार नाही, कुणाला दुखावलं जाणार नाही असा व्यवहार पूर्ण करा. समजतं आहे का आता? कारण ही पूर्वीची बिलीफ आपण जेवढी घ्यायला येऊ ना त्यालाच आयुष्यात काय म्हटलं जातं? द्वंद्व म्हटलं जातं. आपलं मन ते पूर्वीची बिलीफ सांगतं आणि आजचा समज आपला वेगळा झालेला आहे. आजचा समज आणि पूर्वीची समज दोघांचं नेहमी द्वंद्व, घर्षण हे होतच राहतं. पूर्वीच्या बिलीफमध्ये होतं विषयविकारात मजा येईल, आजचा समज आहे की नाही विषयविकार हे चूक आहे. तर हे दोघांचं घर्षण हे होतच राहतं. आता दोघांच्या घर्षणात आपल्याला समजायचं की आजच्या ध्येयाच्या अनुसार चला. पूर्वीची जी बिलीफ आहे, पूर्वीची जी मान्यता आहे त्यासाठी प्रतिक्रमण करा किंवा वेगळं राहा, समभावाने काढा तिला. समजतं आहे का तुम्हाला? समजतं आहे. मी सुरतला पण ज्ञानविधी घेतला होता. इंदोरला मागच्या वेळी जेव्हा झालं होतं तेव्हा पण मी ज्ञानविधी घेतला होता आणि काल पण घेतला होता. ते बरोबर आहे. आणि हा जो प्रश्न विचारला मी तुम्हाला याच्या संदर्भात मी असं विचारू इच्छितो की असं मनात वाटतं की जे संस्कार आहेत आपले तेच पुढे आपल्या मुलात यायला हवेत किंवा मुलांना पण मिळायला हवेत, त्यांनी पण त्यालाच फॉलो केलं पाहिजे. असं हे बघा, तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायला जाल तर थकून जाल. त्याऐवजी एकच सेंटेन्स द्या त्यांना, मुलांना एवढं शिकवा, मनाने, वाणीने, वर्तनाने कोणी दुखावलं जाऊ नये असा व्यवहार केला पाहिजे, अशी देवाकडे शक्ती मागा. आणि कोणाला दुःख देण्याचं कारण थोडं समजून घ्या. आपण क्रोधाने दुखावतो, अपमानाने कुणाला दुखावतो, लोभाने दुखावतो, मोहाने दुखावतो. तर हळूहळू समजून व्यवहार करा. कोणी दुखावलं जाणार नाही असा व्यवहार करा. तर एवढंच जर समजावलं तर सगळ्या धर्मांचा सार येईल त्याच्यात आणि सगळ्या संस्कारांचा अर्क मिळेल ह्याच्यात. आणि कोणी दुखावलं जर गेलं तरी तुम्ही त्याच जागृतीत राहा की मला कुणाला दुखवायचं नाही आहे. मग तुमच्याकडे बघूनच मुलांमध्ये आपोआप संस्कार येतील. तुमच्या वाईफबरोबर आर्ग्युमेंट करता तर मुलगा पाहिल की मी पण मोठा होईन, आईबरोबर बायकोबरोबर आर्ग्युमेंट करीन, मग चुकीचंच शिकेल. तुम्ही जर वाईफला दुखावलं नाही आर्ग्युमेंट करून तर मुलंही शिकेल कुणाला दुखावता कामा नये. तर अशा छोट्याशा गोष्टीत सगळ्या धर्माचं हे सार मिळत असतं.
आणि त्यालाच डेप्थमध्ये ॲनालिसिस करा की माझ्याकडून कोणी का दुखावलं गेलेलं आहे, माझी काय चूक आहे. ती चूक नष्ट करायचा प्रयत्न कराल, प्रतिक्रमण कराल, जागृती कराल, तर सगळ्या संस्कारांचे संस्कार मिळतील तुम्हाला. आपल्या नकळतही समोरच्याला जसं काय दुःख पोचतं, आपल्याला असं वाटतं की समोरच्याला दुखावलं आहे, तर आपला तसा हेतू नसताना सुद्धा असं घडतं, तर त्याचं कसं काय? हे काय होतं की तुमची इच्छा नाही आहे तरी तो दुखावला गेला आहे, तर तुमच्या सुहासच्या निमित्ताने तो दुखावला गेला असं म्हटलं जातं. म्हणजे 2 प्रकारचे गुन्हे असतात. एक, मी तुम्हाला दुखावलं क्रोध करून, तो पण एक गुन्हा होतो, तो माझा दोष दिसतो मला, मी माफी मागू शकतो. मी काही दुःख द्यायची इच्छा नाही आहे माझ्या वडिलांना मी सत्संगाला जायचो तर त्यांना दुःख व्हायचं, तू घरी बसत नाहीस, तू फक्त भटकत असतोस, अख्खा दिवस फिरत असतोस. आता मी सत्संगाला जायचो, चांगल्या जागी जायचो, तरीही त्यांची मान्यता होती की हा जातो चूक करतो, तर त्यांच्या मान्यतेमुळेच त्यांना दुःख होत होतं. मग मी काय केलं पाहिजे? मी प्रतिक्रमण चालू केलं दादाजींना विचारून की माझ्या निमित्ताने त्यांना दुःख होत आहे, त्यांची मान्यता आहे, भले करेक्ट आहे, कारण त्यांची मान्यता मोडायचा मला अधिकार नाही आहे, पण मला माझं ध्येयही होतं, मला सुटका हवी होती या संसारातून, मला आवडत होतं म्हणून मी जात होतो, पण माझ्यामुळे त्यांना दुःख होत आहे म्हणून मी कित्येक वेळा, दिवसातून 50 वेळा 100 वेळा माफी मागायचो, पण मी व्यवहार सोडलाही नाही. पण मी प्रतिक्रमण केल्यावर हळूहळू 2-4 वर्षांनी हळूहळू ते शांत झाले, तेही सत्संगाला यायला लागले, आणि नंतर तेही खुश झाले की नाही हा खराच सत्संग आहे, मलाही यात नेहमी यायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडून निपक्षपातीपणे पडताळा की माझ्या कुठल्या चुकीमुळे त्यांना दुःख होत आहे. तुम्हाला जीच काही चूक दिसते आहे तुमच्या चुकीची माफी मागा, आणि शेवटी काही नसेल दिसत आपल्याकडून तर आपल्या निमित्ताने त्यांना दुःख होत आहे त्याचंही प्रतिक्रमण तुम्ही परत परत करत राहा की हळूहळू त्या निमित्ताला दुःख होणं बंद होईल तुमचे दोष नष्ट झाल्यावरती. पद्मिनी सांगानी, एक अजून एक प्रश्न आहे की मला असं वाटतंय की माझे अंतराय कर्म मला वर्तमानात जगू देत नाहीत, यापासून कसा बचाव करायचा आणि काय? हे बघा, अंतराय कर्म आहे सुहासला, आणि सुहासला अंतराय येताना दिसतात, म्हणजेच वर्तमानात आहात तुम्ही, म्हणजेच हे ज्ञान भूतकाळ सुहास आठवतो आहे, भविष्यकाळ आठवतो आहे की वर्तमानात आहे. आपण तर तिन्ही काळ सुहास असून देखील आपण तर वर्तमान राहू शकतो. म्हणजे वर्तमानात राहणं म्हणजे सुहासला काय होत आहे, सुहास काय करतो आहे ते बघणं, जाणणं, त्यालाच वर्तमान म्हटलं जातं. सुहासची जी इच्छा आहे ते नाही मिळालं तर अंतराय म्हटलं जाईल. तर सुहासला अंतराय आहे, तुम्हाला अंतराय नाही होणार. हां, तुम्हाला अजागृत तो अंतराय करू शकेल. तर तुम्हाला निश्चय करायचा आहे की मला जागृत राहायचं की सुहासला काय पाहिजे. तुम्ही सुहासमध्ये इन्व्हॉल्व झालात तर तुम्हाला अजागृती होईल, आणि त्या अजागृतीमुळे तुम्हाला सफोकेशन होईल. तर हळूहळू सुहास दादाजींच्या चरणविधीत सांगितलं आहे, हे शुद्धात्मा तुम्ही वेगळे आहात, सुहास वेगळा आहे. हे शुद्धात्मा भगवान तुम्ही रिअल आहात, सुहास रिलेटिव्ह आहे. हे शुद्धात्मा भगवान तुम्ही परमनंट आहात, सुहास टेम्पररी आहे. असं अलिप्ततेच्या जागृतीसाठी थोडा वेळ म्हणा, हे 5-10 वेळा, मग तुम्हाला सेपरेशन अनुभवायला मिळेल. तर हळूहळू अलिप्ततेची जागृती वाढवायची आहे, आणि त्याच जागृतीत तुम्ही राहिलात की तुमच्यासाठी वर्तमान नेहमीच राहील. ठीक आहे. पद्मिनी सांगाणी, भोपाळ. मी एप्रिलमध्ये ज्ञान घेतलं होतं. दादावाणी आप्तवाणी नेहमी वाचू शकते मी? दादावाणी आप्तवाणी नेहमी वाचू शकतो का? हो, वाचू शकतो ना, त्यात काय हरकत आहे? म्हणजे असं काय नाही की आंघोळ करून? नाही, हरकत नाहीये. आंघोळीच्या आधीही वाचू शकता, आंघोळीच्या नंतरही तुम्ही वाचू शकता. आणि काय त्यावेळी तुम्ही जो फोटो आहे हा चरणविधीत फोटो नाही ठेवला आहे, तर त्या काळातही वाचू शकता. जो फोटो आहे त्याला टच करू नका. नाही, पण दादावाणी आप्तवाणी तर फोटो सिमंदर स्वामी तर ते राहू द्या ना. तर दादावाणी वाचा, त्यांच्या दादाजींचा फोटो असेल तर त्यालाही हरकत नाही. चरणविधीत, नमस्कार विधीत महाविदेय क्षेत्र आणि अन्य क्षेत्रात विहरमान तीर्थंकर साहेबांना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार लिहिलेला आहे. 20पेक्षा जास्त तीर्थंकर आहेत. हां, महाविदेय क्षेत्र जिथे सिमंदर स्वामी आहेत अशी दुसरी 4 महाविदेय क्षेत्र आहेत. त्या 5ही महाविदेय क्षेत्रात 20 तीर्थंकर आहेत. तर आपण महाविदेय क्षेत्रात सिमंदर स्वामी, त्यांच्याशिवाय दुसऱ्या जागी तीर्थंकर आहेत, त्यांना नमस्कार करतो.
तर ते महाविदेहातच एक येतात ना, महाविदेह 20 म्हणजे? प्लस दुसरे 4 महाविदेह, म्हणून अन्य महाविदेह असं म्हटलेलं आहे. अच्छा. अन्य क्षेत्रात म्हणजे अन्य महाविदेह क्षेत्र आहेत. पद्मिनी स्थानकवासी जैन आहे. मी चरणविधी दादावाणी आप्तवाणी सामायिक संवरमध्ये करू शकते का? हो, करू शकता. सामायिक बांधून करा. मोहपत्ती हो, करू शकता. आणि हे घरीच करता ना तुम्ही? घरीच करू शकता. आणि मग जसं 14 नियम पण करते ते अहंकाराने होतात का? 14 नियम वगैरे ॲक्च्युली आत्मा करतो. आत्म्याला करायची गरज आहे. आत्मा तर पद्मिनी काय करते ते तर बघणारच आहे. नियम जे पाळायचे आहेत, नियम का पाळतात? समजा तुम्ही कंदमूळ नाही खात, तर का नियम पाळता? की मला असा नियम दिला गेलेला आहे. तर खाणारा कोण, आत्मा आहे की पद्मिनी आहे? पद्मिनी. हा, पद्मिनीनेच नियम घेतला. आत्म्याला काय देणं घेणं? आत्मा स्वभावाने निराहारी आहे. तर नियम त्याच्या शांतीसाठी आहे, मोक्षासाठी नाही. मोक्षासाठी तर ज्ञानानेच मोक्ष येतो. हे मनाच्या शांतीसाठी आहे, देहाच्या आरोग्यासाठी आहे. रिलेटिव्ह सुधारतात त्यांनी. रिलेटिव्ह म्हणजे देहाच्या आरोग्यासाठी आहे. स्थावर की म्हणजे ते केल्याने ते आरोग्यासाठी आहे. आरोग्याला हितकारी असतं. कारण आपण उकळलेलं पाणी का पितो? उकळल्याने जीवहिंसा नाही होत. पण ते परत परत हा, पण उकळल्याने शरीराचं स्वास्थ्य चांगलं राहिलं. कारण त्या काळी फिल्टर नव्हते. विहिरीतलं तळ्यातलं पाणी प्यायचे आणि मग रोग व्हायचे. तर रोगापासून वाचण्यासाठी उकळण्याची गरज आहे. परत परत जन्ममरण तर त्या जीवाचा होतो ना. ते तर निगोदवाले जीव आहेत आणि खूपच एकेंद्रिय जीव आहेत. आणि एकेंद्रिय जीवाला देवाने काही सांगितलेलंच नाही. त्रस काय जीवाला वाचवा. 2 इंद्रियांपासून पंचेंद्रियांपर्यंतला त्रस काय म्हटलं गेलं आहे. एकेंद्रियाबद्दल काही सांगितलेलं गेलेलंच नाही आहे. हां, ते लास्ट केवल ज्ञान व्हायच्या आधीच थोडंसं लक्ष द्यायचं आहे त्याकडे. आणि हे जीव तर तुम्ही जमिनीवर बसला होतात, उभ्या राहिलात, त्याच्यात तर कित्येक जीव मेलेत. तर काय करू शकता? श्वासात सुद्धा बरेच जीव मरतात. काय करू शकता? पण ते एका इंद्रियापेक्षा खालचे जीव आहेत, त्यांच्यासाठी काही विचारच करू नका. मनुष्य दुखावला जाऊ नये अशी जागृती ठेवा. मग 5 इंद्रिय, उंदीर आहेत, कुत्री आहेत, गाई म्हशींकडे लक्ष द्या, त्यांना दुखावू नका. त्याच्यानंतर 4 इंद्रिय, डास माशा, 3 इंद्रिय, ढेकूण, 2 इंद्रिय, ते किडे आहेत ना, तर 2 इंद्रियांपेक्षा खाली जाऊच नका. त्यांच्यावरच्या जीवांना दुखावू नका. तेवढी जागृती राखा. आणि पोटॅटो पण एकेंद्रिय जीव आहे, त्याकडेही जास्त लक्ष देऊ नका तुम्ही. कारण यालाच जर तुम्ही मुख्य करायला गेला तर पंचेंद्रिय जीवांचं दुःख तसंच राहील मग. आणि आता जसं मी कोणाशी चर्चा करते की एवढं चांगलं ज्ञान मिळालं आहे त्याबद्दल, तर ते कुठपर्यंत त्यांना सांगू शकतो? त्यांना ना 4 पुस्तकं द्यायची. झाला तो न्याय, भोगतो त्याची चूक, टक्कर टाळा. आणि अजून शक्य असेल तर त्यांना सांगा टी व्हीवर निरुमांचा प्रोग्राम पहा. कारण आपण जेव्हा सांगायला जातो ना तेव्हा आर्ग्युमेंट होते. तुम्ही जैन धर्माच्या अनुसार ते जैन धर्माचे आग्रही आहेत आणि तुम्ही दादा भगवानांचे आग्रही. मग दोन्ही आग्रहवाले भिडतील एकमेकांना. म्हणजे तुम्ही तुमचंही स्वास्थ्य बिघडेल. तुम्हाला काही म्हटलं की तुमची मिथ्याती बनलात, बिघडलात, तर तुम्हाला शंका खायला उठेल, तुमची स्थिरता उठेल. मग आता आर्ग्युमेंट करू नका, चर्चाही करू नका. त्यांना सांगा मला ज्याच्यात शांती वाटते त्यात मी पुढे जाते, तुम्हाला ज्यात शांती वाटते त्यात तुम्ही पुढे जा. अच्छा. आणि जसं कोणी एकदम वाटतं की खूप आजारी आहे, काही होऊ शकतं, म्हणजे शेवटच्या क्षणी तर ते तुमच्याशी बोलू शकतात. नाही, कधी ते एकदम ते समजायला तयार असतील त्यांना तुम्ही हे करू शकाल. त्यांना सांगायचं तुम्हाला सिमंदर स्वामी तर सगळे जैन लोक स्वीकार करतील. तर एवढी 4 वाक्य त्यांच्याकडून म्हणून घ्यायची. हे सिमंदर स्वामी, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मला शुद्ध अनुभवाशिवाय कुठल्याही विनाशी वस्तूची ओढ नाही आहे, लक्षात ठेवा. 3रं वाक्य, हे सिमंदर स्वामी, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. पुढच्या भावात मी तुमच्या चरणी येऊ अशी कृपा करा. आणि हे सिमंदर स्वामी, मला मोक्षाशिवाय ह्या जगात कशाची इच्छा नाही. अशी 3-4 वाक्य म्हणून घेत राहायचं. हे सिमंदर स्वामी, मला तुमच्या चरणी येऊ द्या. आणि 1 वाक्य हेही म्हणून घ्या की या जगात कुणाशी रागाने, द्वेषाने, मोहाने कुणाला दुखावलेलं आहे, दोष केलेले आहेत, सगळ्यासाठी मी मनापासून पश्चाताप करतो, मला क्षमा करा. या जगात ज्याला मी दुखावलं आहे, वैरगैर केला आहे, रागद्वेष केला आहे, सगळ्यांची मी माफी मागतो, मला क्षमा करा. अशा चुका न करण्याची शक्ती द्या. अशी 2-4 वाक्य म्हणून घ्या त्यांच्याकडून, तरीसुद्धा चालेल. आणि मानत असेल सिमंदर स्वामींचा असीम जय जयकार तर म्हणून घ्यायचा. दादा भगवान शब्द नाही म्हणायला सांगायचा. सिमंदर स्वामी ते लोक ॲक्सेप्ट करतात ते म्हणून घ्यायचं. किन्नरी इंदौर, माझा मुलगा 10वीमध्ये शिकतो आहे, अभ्यासात खूप चांगलाच आहे, पण जेव्हा
एक्झामची वेळ येते तेव्हा तो घाबरून जातो, भीतीने सगळ्यांवर चिडायला लागतो, धड अभ्यासही नाही करू शकत. तुम्ही त्याला मार्ग दाखवा, त्याच्याशी कसं रिॲक्ट करायचं ते सांगा. कुठे आहेत? आत्मा आलाय का मुलगा? नाही आलाय, काल आला होता, आज नाही आला. हरकत नाही, त्याला आता हळूहळू सांगायचं की चल दादा, त्याला 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार करायला शिकवा. दादा भगवानांवर सोपून द्या, घाबरू नको, जे काही लिहिलं आहे ते दादा भगवान लिहून घ्या, दादा भगवान माझ्याबरोबर राहा, असं सगळं त्याला काहीतरी आधार पाहिजे. हा आधार न मिळाल्याने इनसिक्युरिटीमुळे एवढं डिस्टर्ब होतात ते आजकाल. असा आधार मिळाला तर तो सेट होईल. आणि 10 मिनिटं असीम जय जयकार करा, त्रिमंत्र म्हण, असं काही करून घेत जा त्याच्याकडून. आणि दादाजींची मी प्रार्थना केली, तूही कर, चांगलं होईल, हा काही अडचण नाही येणार. असं हळूहळू त्याला सेट करा. पिंकी नायक, जय सच्चिदानंद. आज तुम्ही परत गेल्यावर उद्यापासून मी परत अभ्यासाला लागणार आहे. कॉलेजमधल्या सगळ्या स्टुडंट सोबत परत मोहात अडकणार, यापासून वाचण्यासाठी काय करू? जय सच्चिदानंद. जरा बख्तर घालून जायचं, जॅकेट घालून जातो ना थंडीमध्ये, तसंच हे जरा दादाजींचं बख्तर घाला की मी आहे. अशी कोणी गर्लफ्रेंड शोधा जिला मोहात जास्त इंटरेस्ट नाहीये, कोणी आध्यात्मिक म्हणजे धार्मिक विचारांची असेल, लफडेवाली नसेल. अशा 2-3 मिळाल्या तर खूप झालं, एक मिळाली तरी खूप झालं. पण त्याच्या संगतीत आला की जसं म्हणजे तर नाही होऊ शकत. नाही, पण हे तर करावंच लागेल, कारण तुम्ही शिकायला जाता की फॅशन परेडला जाता? नाही, शिकायला. पण मग तिथे तर फॅशन परेड होते आणि सगळ्या मुलं मुली, जाऊ द्या, पुढची गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे. पण हळूहळू तुम्ही तुमचं बघा, साधेपणा ठेवा, आपलं संस्कारी ड्रेस घाला आणि संस्कारी तऱ्हेने राहा. तुम्ही कोणी हसलं चिडवलं तरीही मौन बाळगा. तुम्ही मलाही काही म्हणायचे, संतांसारखा झाला आहे, सज्जन माणूस आहे असं म्हणायचे, कारण मला इंटरेस्ट नव्हता या सगळ्या चुकीच्या घाणेरड्या गोष्टींमध्ये. म्हणतात की तू तर कशी सत्संगमध्ये बसतेस. हा, मग जरा हसायचं आणि मजा करायची, बाकी जास्त आर्ग्युमेंट नाही करायचं, नाहीतर डोकं फिरवून टाकतील तुमचं. आणि तुम्ही तुमच्या चारित्र्यामध्ये राहा, संयमामध्ये राहा, मग त्याचा प्रभाव पडेल. कारण त्यांच्या कुसंगाचा प्रभाव आपल्यावर पडला पाहिजे की आपल्या सत्संगाचा प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे? हां, तर मग आपला प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे. ते तुम्हाला बघून म्हणतील हिची काही छेड काढता कामा नये, ही शांत स्वभावची, हिला शांतपणे जाऊ द्या. तुम्ही जरा सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला बघता, जरा नखरा करू बघता, थोडं लिपस्टिक लाली, सगळं ड्रेसअप करून गेला तर फॅशन परेडमध्ये तुम्हाला वन ऑफ द कॅन्डिडेट्स मानतील. नंतर तुमच्याशी सगळे मस्करी करत राहतील. अभ्यासात एकाग्रता कशी करायची? 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा, शब्द वाचून दादा भगवानांचा असीम जय जयकार असो. आणि पिंकीला सांगा, तू मन लावून म्हण दादा भगवानांचा, आणि शक्ती मागा, दादा भगवान मी एकाग्र राहीन अशी शक्ती द्या, सगळं ग्रास्पिंग होऊ शकेल अशी शक्ती द्या, परीक्षेत चांगलं लिहू शकेन अशी शक्ती द्या, की मग खूप चांगला अभ्यास होईल तुमचा. माझा एक प्रश्न हाही आहे की तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कसं काय आहे? या एक्सरेवर एवढं काय लिहिलेलं आहे? चेहऱ्यावर एवढी खुशी, एक आगळा ताजेपणा का असायचं कारण काय आहे? मला हा ताजेपणा मिळू शकेल का? वर्तमानात राहिल्याने दादाजींचं ज्ञानच असं आहे की दीपकपासून अलिप्तच राहतो मी, त्यामुळे आपोआपच सगळा रिझल्ट आलेला आहे. नाही, म्हणजे जेव्हापासून तुम्हाला पाहिलंय माहित नाही, एक वेगळंच, जर सामान्य मनुष्य कुठलाही माणसाला बघितलं तर काही नसतं. हा ज्ञानाचा आणि दादाजींच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे. मलाही हे मिळू शकेल काय? हो, तुम्ही ज्ञानात पुढे चाललात तर असं होईल, पण हे तुम्हाला जास्त प्रभाव का आणायचा आहे? असंच बस प्रभाव आणायचा, ते बाय प्रोडक्शन आहे. बाय प्रोडक्शनसाठी फॅक्टरी नाही चालू करायची, मेन प्रोडक्शनसाठी फॅक्टरी चालू केली पाहिजे. हे बाय प्रोडक्शन काय करायचं आहे? हा प्रभाव तर जोखीम होऊ शकतो. शिकारी लोक त्याची शिकार करून टाकतील. आपण तर आत्म्यात राहायचा पुरुषार्थ करा आणि मोक्षात जायचा पुरुषार्थ करा, फायलीना समभावाने काढायचा पुरुषार्थ करा. हे त्याचं फळ आपोआप, सौम्यता, प्रभाव, प्रताप आपोआप प्रकट होत राहतील. मी एकच मुलगी आहे, माझ्या आई वडील, मी एक मुलगी आहे. काय लिहिलंय? मी एक मुलगी आहे. म्हणजे तुमच्याबद्दल? मग
शिक्षण आई-वडील- घेते मग लग्न करून देतील की मग मी माझ्या मम्मी पप्पांची सेवा कधी करू. मुलगा असते तर सारे आयुष्यभर हा शुभशकून मिळाला असता. तुमच्यासाठी पती आहे आणि पतीचे आई वडील आहेत म्हणजे सासू सासरे आहेत. पण म्हणजे ते पण लहानपणापासून तर तेच करतात ना अहो मग सगळं. तरी काय झालं, नंतर मग सगळं आयुष्य पती सांभाळणार आहे तुम्हाला. अहो पण त्याच्या आतापर्यंत ज्या स्टेजला येतं तोपर्यंत आई वडीलच असतात. अहो मग बघा, त्याची सेवा कधी करायची? एक गोष्ट लग्न करून तुम्ही जेव्हा जाता, लग्न करणं तर एक फाईल आहे, ती तर काढावीच लागेल. तेच तर. मग ज्ञानात राहूनच लग्न शुद्धात्मा करेल की पिंकी करेल? नाही, शुद्धात्मा. शुद्धात्मा नाही करणार. पिंकीचा हिशोब असेल तर करेल, तर करू देत. पिंकीला सांगायचं पतीची फाईल समभावाने काढायचे, सासू सासऱ्यांच्याही फाईली काढायच्या आहेत. आणि हळूहळू कधी कुणी आजारी असेल त्यावेळी त्याची सेवा करायची. माता पिता कधी आजारी पडले तर 10 दिवस घरून रजा घेऊन जा, सेवा करा. पण आता ठीक आहे, तर त्यांना दुखावू नका. यापेक्षा मोठी सेवा कुठलीच नाही आहे जगामध्ये. हे बरोबर. जय सच्चिदानंद.